मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। सज्जन हो, आज आपणापुढे ज्ञान कोणाला होते या संदर्भामध्ये व्हिडिओ सादर करत आहे। ज्ञान दोन प्रकारचं आहे। एक तर भौतिक ज्ञान आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूत, त्याचं हे शरीर पंचमहाभूतांचं असल्यामुळे त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे, कारण त्याचं ज्ञान नसेल तर शरीर टिकणार नाही। आणि या शरीराच्या आतमध्ये एक अदृश्य शरीर आहे, ज्याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असं म्हणतात। त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, त्यालाच अध्यात्म ज्ञान असं म्हणतात। म्हणजे त्या अंतराचं ज्ञान जे आहे ना, म्हणजे अंतरंग ज्ञान, असं दोन प्रकारचं ज्ञान माणसाला हवं असतं। दोन प्रकारचं अंगच आहे, एक आध्यात्मिक अंग आहे आणि एक भौतिक अंग आहे। दोन्ही अंग माणसाचे सुसंपन्न झाले पाहिजे आणि म्हणून दोन्हीही ज्ञान पुरेसे असणं गरजेचं आहे। ज्ञानी माणूसच ज्ञानी म्हणून ओळखला जातो। आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां ज्ञानम् अधिको नराणां विशेषो ज्ञानेन हि न पशुभिः समाना। माणसाला जर ज्ञान नसेल ना, तर पशुत आणि त्याच्यात काहीही फरक नाही। आणि म्हणून भगवद्गीता काय सांगते ते बघा, कोणाला ज्ञान लाभते? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छते। भगवान म्हणतात, अर्जुना, श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञान श्रद्धावानाला प्राप्त होते, लाभते। आणखी काय केलं पाहिजे त्या श्रद्धावानाने? म्हणजे श्रद्धा असणं हे एक कारण झालं ज्ञानाला। दुसरं आहे तत्परः, तो नेहमी आपल्या ज्ञानामध्ये तत्पर असला पाहिजे, अभ्यासक असला पाहिजे। म्हणजे तत्पर माणसालाच ज्ञान प्राप्त होतं। श्रद्धा पाहिजे आणि तत्परता पाहिजे। तिसरा मुद्दा संयतेंद्रिया, तो इंद्रिय निग्रही असला पाहिजे, म्हणजे इंद्रियावर त्याचा ताबा असला पाहिजे। असं म्हटलंय नाथ महाराजांनी, साधकाचे दशा उदास असावे, उपाधे नसावे अंतर्बाह्य। साधक हा उदास असला पाहिजे, इंद्रियावर त्याचा निग्रह असला पाहिजे। एकांते लोकांते स्त्रियासे भाषण, प्राण गेल्या जाण करू नये, ही साधकाची साधना सांगितलेली आहे, ज्ञानाची साधना सांगितलेली आहे। आणि मग असं जे ज्ञान आहे, ते ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं? फल काय त्याचं? ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, ज्ञानामुळे पराम शांती, अखंड शांती प्राप्त होते। किती दिवसाने? अचिरेन,
अधिगच्छते. ताबडतोब शांती मिळते. ज्ञान झालं की शांती, बटन दाबले की लाईट. त्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज लिहितात, तरे आत्मसुखाचे या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाये इंद्रिया मानो नाही. आत्मसुखाची गोडी ज्याला लागली ना, तो सगळ्या इंद्रियाच्या सुखावर पाणी फेकून देतो, म्हणजे थुंकून टाकतो. तो रमत नाही. दुसरा एक श्लोक गीतेमध्ये असा आहे बघा, ए ही संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यंतवंतः कौंतेय न ते शुरमते बुधः. जयाच्या ठाये इंद्रिया मानो नाही. असं प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान माणसाला प्राप्त होतं आणि ज्ञानामुळे माणूस आनंदी परमशांतीला प्राप्त होतो. ते भाग्य आपल्याला लाभो असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. दोन्ही अंग सुसंपन्न असावेत, समृद्ध असावेत, आणि म्हणून हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.